आझाद ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। तळोदा तालुक्यातील मौजे, सलसाडी, जिल्हा नंदुरबार येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा व एकलव्य आश्रमशाळेच्या वसतिगृहातून निघणारे सांडपाणी गेल्या 2 वर्षापासून थेट शेतकऱ्यांच्या शेतात सोडले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे। गुंजाळी तालुका तळोदा येथील श्री भरत कलू पवार, रणजित कलू पवार व इतर 3 शेतकऱ्यांच्या गट क्रमांक 3 मधील सुमारे 3.66 हेक्टर क्षेत्रातील शेतजमिनीत हे सांडपाणी सातत्याने साचत आहे। परिणामी शेतीची मशागत करणे अशक्य झाले असून उगवलेली पिके देखील मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहे। परिस्थिती इतकी गंभीर आहे की शेत जमीन पडीत ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। सांडपाण्यामुळे शेती उत्पादन घटले असून शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाय। याबाबत वारंवार तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होती आहे। सदर सांडपाण्याची तात्काळ योग्य विल्हेवाट लावावी व पर्यायी व्यवस्था करावी, तसेच शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान थांबवावे अशी जोरदार मागणी बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। आता प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देते का, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे।